नगरीस, काशी तीर्थ सोडून या स्वामी आले पोखरी नगरीस. श्रीरंगदास स्वामींचा लागला भक्तांना ध्यास, काशी तीर्थ सोडून या स्वामी आले पोखरी नगरीस. श्रीरंगदास स्वामींचा लागला भक्तांना ध्यास. त्यागुनी काशी क्षेत्र आले या पुण्य भूमीवर. माता आणि भिकांदास बंधू होते बरोबर, गोधन घोडा लवाजमा पाहता होई उल्हास. चरण पडता स्वामींचे पावन झाला निवास, काशी तीर्थ सोडून या स्वामी आले पोखरी नगरीस. श्रीरंगदास स्वामींच्या लागला भक्तांना ध्यास. पोखरीच्या घाटात वंदिला श्री गजानन. निसर्गाच्या सानिध्यात रमले स्वामींचे मन, अष्टांग योग साधूनी रोखिला त्यांनी श्वास. साधनेचा गिरवला तिथे एक चित्ते अभ्यास, काशी तीर्थ सोडून या स्वामी आले पोखरी नगरीस. श्रीरंगदास स्वामींचा लागला भक्तांना ध्यास. हरिनाम जागराने दुमदुमली ही नगरी. माघ चतुर्थीला दाटे भक्तांची गर्दी भारी, श्री गणेश उत्सवाचा पडला तिथे प्रकाश. भक्तीच्या या सोहळ्याने उजळले आकाश, काशी तीर्थ सोडून या स्वामी आले पोखरी नगरीस. श्रीरंगदास स्वामीचा लागला भक्तांना ध्यास. पंगत न्यारी दिन दुबळा राव रंक. जेवली जनता सारी, एकोप्याचे रोप लावी वाढला नित्य सहवास. भुकेल्यांच्या मुखी पडला अमृताचा घास, काशी तीर्थ सोडून या स्वामी आले पोखरी नगरीस. श्रीरंगदास स्वामींचा लागला भक्तांना ध्यास. पोखरीकरांचे स्वामी झाले हो आधारवड. पुढे कन्हेराने गावी लागली त्यांना ओढ, दुःख सारुनी भक्तांचे सुखी केला प्रवास. भक्तांच्या मनी विराजे स्वामींचा सहवास, काशी तीर्थ सोडून या स्वामी आले पोखरी नगरीस. काशी तीर्थ सोडून या स्वामी आले पोखरी नगरीस. श्रीरंगदास स्वामीचा लागला भक्तांना ध्यास, लागला भक्तांना ध्यास.